So good morning all. Last time आपण प्रॉब्लेम सुरू केला होता. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. रँक अँड मेथडचा. सो डिफ्लेक्शन अँगल मेथडचा हा आपल्याला प्रॉब्लेम दिला गेला होता. लेंथी प्रॉब्लेम आहे हा. हा प्रॉब्लेम जसं बघितलं तर ऍक्च्युअल साईट वरती ऑन प्रॅक्टिकल जो आहे तो यूज केलेला आहे. आणि पण सांगतो की MSBT मध्ये एवढं मोठं लेंथी प्रॉब्लेम कधी देत नाही. सो यातला एखादा पार्टच तुम्हाला देणार आहे. बट यू हॅव टू नो ऑल द प्रोसिजर्स. ओके. सो पहिल्यांदा आपण काय केलं होतं बघा. पहिल्यांदा आपण टँजंट लेंथ शोधली होती, बरोबर आहे का. त्यानंतर कर्व लेंथ शोधली होती. सो हे स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, यांचा तुम्हाला उपयोग करायचा. यांचा उपयोग करून आपण काय केलं होतं, चेन एज फाइंड आउट केलं होतं T1 पॉईंट. सो चेन एज ऑफ T1 पॉईंट काय आहे, चेन एज ऑफ इंटरसेक्शन मायनस टँजंट लेंथ. सो त्याच्यावरून तुम्हाला चेन एज ऑफ T1 पॉईंट मिळालं होतं. नंतर चेन एज ऑफ सेकंड टँजंट पॉईंट दॅट इज T2, तो तुम्हाला शोधायचा होता. चेन एज ऑफ T1 प्लस कर्व लेंथ. ओके. So that has given you the chain edge of T2 point. Then you have to find out the subchord, initial subchord length. Okay. For that you have to use the chain edge of T1 and you have to assume a initial subchord. Okay. So you have to assume this initial subchord. So I have assumed as 7 meter. You can assume as the 17 meter also. Okay. So it is not a fixed value, but it should be less than your peg interval. That should be remembered. ओके. सो त्याच्यावरून आपण मग 1190 जे चेन एज होतं P1 पॉईंटचं, ओके, जो पहिला पॉईंट होता त्याचा आपण शोधलो होतो. त्यानंतर मग आपण काय केलं होतं, फुल कॉर्ड्स जे आहेत, फुल कॉर्ड्स त्याचे किती नंबर ऑफ फुल कॉर्ड्स आहेत हे आपण पाहिलं होतं. पेग इंटरवल म्हणजेच काय, तर फुल कॉर्डची लांबी दिली आपल्याला, ती 20 मीटर दिलेली, बरोबर आहे का. त्याच्यावरून आपल्याला नंबर ऑफ फुल कॉर्ड शोधायचे होते. यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी लागणार होत्या बघा. चेन एज ऑफ फर्स्ट P1 पॉईंट, चेन एज ऑफ T2 पॉईंट. ओके. नंबर ऑफ फुल कॉर्ड कसं शोधायचं होतं, चेन एज ऑफ P2 पॉईंट. सो हा पूर्णपणे एक फॉर्म्युला. चेन एज ऑफ T2 पॉईंट मायनस चेन एज ऑफ P1 पॉईंट डिवाइडेड बाय पेग इंटरवल. ओके. सो हे तर आपण इथे लिहिलेलं आहे आणि त्यावरून आपल्याला व्हॅल्यू मिळाली होती 6.19, बरोबर आहे का. पण पूर्ण जे आहे ते 6 आहे. ओके. सो दशांश चिन्हानंतर आपल्याला काही महत्व नाही आहे, त्याच्यासाठी आपल्याला देणे नाही आता. सो नंबर ऑफ फुल कॉर्ड्स किती वापरू शकतो आपण, 6 वापरू शकतो. ते याच्यावर आपण शोधलं होतं. ते फुल कॉर्डची लांबी आपण घेतली होती 20 मीटर. सो त्यांना आपण नाव सुद्धा दिलं होतं. P1 आपला पहिला पॉईंट होता इनिशियल सबकॉर्डचा. तिथून पुढे P2, P3, P4, P5, P6 आणि P7. ओके. सो हे तुकडे केले होते आपण. त्या प्रत्येक तुकड्याची लांबी ही 20 मीटर आहे. फायनल सबकॉर्ड शोधलं होतं. फायनल सबकॉर्ड शोधताना आपण T2 पॉईंटचं चेन एज आणि P7 पॉईंट, काय आहे P7 पॉईंट एवढं लक्षात ठेवा. ओके. सो इथं हा जो दिला होता तो. सो याचं चेन एज आपल्याला पाहिजे होतं. मग चेन एज P7 चं कसं शोधायचं होतं, चेन एज ऑफ P1 पॉईंट प्लस नंबर ऑफ फुल कॉर्ड्स इंटू पेग इंटरवल. ओके. सो 1190 हे तुमचं P1 पॉईंटचं चेन एज होतं आणि 6 × 120 हे तुमचं काय होतं, नंबर ऑफ फुल कॉर्ड्स इंटू पेग इंटरवल. याचं हे आन्सर होतं. टोटल 1310 मीटर आलेलं आहे. 7व्या पॉईंट पर्यंत आपलं चेन एज किती झालं आता, 1310 मीटर. त्यानंतर फायनल सबकॉर्डची आपण काय केली, लांबी शोधली होती. सो P7 × P8 हे शेवटचं सबकॉर्ड असणार आहे. चेन एज ऑफ T2 हॅलो चेन सर. एज. हा बोला. लेक्चर मधनं बाहेर काढतोय ती सिस्टीम बंद केलेलं नाही का अजून, केलेलं आहे की बघ. काय रे, 4 वेळा बाहेर काढला आता जॉईन झाल्यावर. मागच्या पण 2 लेक्चरला प्रॉब्लेम आलता मला असा. 4 वेळा बाहेर काढली गेली. आता 4 वेळा जॉईन होऊन 4 वेळा बाहेर पडली आणि आता 5व्यांदा रेंज. ओके. तुझं मोबाईलचं कार्ड कुठलं आहे बघ. एअरटेल. सर रेंजचा काय प्रॉब्लेम नाही. 6 GB रॅमचा मोबाईल आहे, त्यामुळे नेटचा प्रॉब्लेम नाही. काय प्रॉब्लेम बाहेर काढतोय. एकच मिनिट.
हॅलो सर, आता पण जॉईन झालो. ओके, एकच मिनिट. Okay, so the issue is sorted out. आता कोण काढू शकणार नाही. सो एकदा आम्ही सेशन रिझ्यूम करतो. ओके, सो इथपर्यंत आपण पाहिलं होतं फायनल सबकोड आपण शोधली होती. सो जे काही चेंज ऑफ T2 होतं त्यामधून चेंज ऑफ P7 आपण वजा केलं. ओके, सो दिस इज चेंज ऑफ P7. So that way we get the values. Then we are intended to find the deflection angle. Okay. So initial subchord चा deflection angle किती असेल? So तो आपण कुठे शोधायचा होता? So initial subchord साठी एकच initial subchord आहे, एकच initial subchord असते आणि एकच final subchord असते हे लक्षात घ्या. Okay. So initial subchord साठी आपण diaba1 हा आपण काय दिला इथं symbol दिला. Okay. So formula आपल्याकडे होता 1718.9 into L1. Okay. So L1 म्हणजे काय आहे? तर लेंथ ऑफ T1 P1. ओके, ही 7 मीटर आपल्याला दिलेली आहे. सो ओके, सो
इनिशियल सबकॉर्डची आपल्याला जी लांबी आहे ती दिली होती. ओके, त्याच्या ती व्हॅल्यू आपण इथे L1 मध्ये पुट केलेली आहे. रेडियस आपल्याकडे होतं 250 मीटर, ते सुद्धा पुट केलेलं आहे. त्याच्यावरनं उत्तर आलं 48.12 सेंटी. ओके, हे मिनिटामध्ये उत्तर आहे. याला आपल्याला भागिले 60 करावं लागतं. त्यावेळेला आपल्याला हे डिग्री, मिनिट आणि सेकंड याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू देतात. ओके, सो इथपर्यंतचा भाग आपण बघितला होता. आता याच्या पुढचा भाग जो आहे तो आपण चालू करूया. सो आय होप इथपर्यंत सगळ्यांना काही प्रॉब्लेम नसणार आहे. यानंतर द नाइन्थ पार्ट, जर आपण इकडं या ठिकाणी जर बघितलं, सो इथे बघा डिफ्लेक्शन अँगल ऑफ इनिशियल सबकॉर्ड आपला झालेला आहे. आता डिफ्लेक्शन अँगल फॉर फुल कोड शोधायचा आहे, नववा पार्ट जो आहे. ओके, सो फुल कोड आता किती आहेत फुल कोड आपल्याकडे इथे. सो इथे म्हणू शकतो आपण डिफ्लेक्शन अँगल फॉर फुल कोड्स. ओके, आता किती फुल कोड्स आहेत इथं. सो वी हॅव नंबर ऑफ फुल कोड्स इज इक्वल टू 6. बरोबर आहे का. आता 6 वेळेला व्हॅल्यू शोधायची आहे का, तर नाही. इथे व्हॅल्यू एकदाच शोधायची आहे. ती या 6 कॉर्ड साठी काय असणार आहे, 6च्या 6 कॉर्ड साठी सेम असणार. ओके, सो डिफ्लेक्शन अँगल आपण म्हणू शकतो D2 सो D2 ने डायबा 2 टू डायबा 7. 2, 3, 4, 5, 6, 7. Yes. So total 6 chords were there. Okay. And 6 angles were there. So what is the value? Same 1718.9 into L. Okay. So I take as a L2. Okay. L2, L3, L4, L7. The value is same. So divided by R. Okay. So just put the value 1718.9 into, so again here what is the value of L, so length P1 to P2. Okay, so P2 to P3 हे असं कुठेपर्यंत करत जायचं आपल्याला, P6 to P7 पर्यंत. सो या सगळ्यांची लांबी किती आहे, 20 मीटर. सो इथं आपल्याला 20 मीटरचा उपयोग करायचा आहे भागिले 250. सो याचा आन्सर किती आहे ते सांगा बघा. हे आन्सर मिनिटांमध्ये एवढं लक्षात ठेवा. किती येते आन्सर याचा. कॅल्क्युलेटरचा उपयोग करायला सांगा लवकर मला. चला चला लवकर उपयोग करून सांगा बघा मला. 137.51. किती 137.5. ओके, सो डिवाइडेड बाय 60 करा आला. आणि मला आन्सर आता कशामध्ये सांगायचं आहे, डिग्रीज, मिनिट आणि सेकंड मध्ये. Two degree 17 minutes 30 seconds. 2 degree 17 minutes 30 seconds. 30 seconds 30 seconds. बघा बरं एवढे सेकंड उत्तर आले का बघा. हो सर, एवढंच येते. ओके, सो हे लक्षात घ्या, हे D2 पासून D7, सॉरी डायबा 2 टू डायबा 7. ओके, सो हा अँगल तुमचा काय असणार आहे, कॉमन असणार. समजलं का इथपर्यंत बाळांनो. सो या ठिकाणी काय आपल्याला साईसाठी वेगळी गणना करायची गोष्ट नाहीये, वेगवेगळ्या शोधायची गोष्ट नाहीये. ओके, कारण की इथं फॉर्म्युला मध्ये जी काही हे लेंथ आहे, ही लेंथ कशी आहे, सेम आहे सगळ्यांसाठी. सो दिस इज सेम हियर. ओके, सो हे सेम असल्यामुळं आपल्याला व्हॅल्यू काय करायला लागत नाही, तर बदलावं लागेल. सेम आर सुद्धा सेमच आहे, दोन्ही गोष्टी सेम असल्यामुळं हे आन्सर काय असणार आहे, डायबा 2 पासून डायबा 7च्या जे काही डिफ्लेक्शन अँगल आहे त्यांना सेम असणार आहे. आता याच्या पुढे जाऊन 10th नंबरला बघा काय आहे त्याचा, डिफ्लेक्शन अँगल फुल कॉर्डचा झाला. आता
आता काय डिफ्लेक्शन अँगल फायनल सबकॉर्ड. ओके सो now deflection angle for final subchord. Okay, so what is the length of final subchord? There is P7 to T2. Okay, so that would be our last subchord. Okay, so that is 3.89 meters. Okay, we had to find that. So that is the required here. Then the formula, so D delta 8. Okay, so after 7 there is a delta 8. Then by formula 1718.9 into L8. Okay, divided by R. So again full value 1718.9 into 3.89 divided by 250. Okay, so what is the answer in minutes? Tell me what is the answer in minutes? 26.74. 26.74, right? Now divide that value with 60. Okay, so tell me the answer in degrees, minute, and 0 degree, second. 26 minute, 44 seconds. 44 seconds. Correct. So that is the value of diagram 8. Now we have all the required deltas. Okay, del values. Sorry. So that is the deflection angle values. Now what we require? Okay, let us see what is the next step. So the next step is we require now. We have to calculate the arithmetic check. Okay. So arithmetic check कौन सांगेल मला काय होतं रे? Arithmetic check. सांगा बरं arithmetic check काय होतं? What is the arithmetic check? इथे दिलेला आहे बघा नुसतं सुरू दिलेलं आहे arithmetic check काय आहे बघा. The summation of all the deflection angles must be equal to half of the deflection of the angle of the curve. Okay, so that is diagram 1 plus diagram 2 plus diagram 3 plus diagram 4 plus diagram 5 plus diagram 6 plus diagram 7 plus diagram 8 is equal to your delta. Okay, so total delta, and which is equal to what? 5 by 2. Okay, so in other words, delta 1 plus 6 times delta 2 plus delta 8, which is equal to your total deflection angle delta. Okay, and which is equal to your half of the deflection angle of your curve. Okay, so that is our formula here. What is delta? What is delta that we get here? So 0 degree, 48 minutes, 7 seconds plus 6 times. What is delta 2 here? So this is delta 2. 2 degree, 17 minutes, 30 seconds. 2 degree, 17 minutes, 30 seconds plus delta 8. So here we have the value of delta 8. 26 minutes, 44 seconds. 0 degree, 26 minutes, 44 seconds. Okay. So tell me the value. What is the calculation of this part? 53 minutes, How 51 much? seconds. How much? 14 degree, 53 minutes, 51. 51 seconds. Right? So we can say that it is nearly equivalent to your 5 by 2. Okay, so what is 5 by 2? So 30 degree divided by 2, which is equal to 15 degree. Okay, समजलं का बाळांनो इथपर्यंत? Yes, sir. Now, what is the next step? After arithmetical check, we have to calculate some data. Okay,
which is required to take field check also. Okay, so the arithmetical checks, what it gives you, the calculation that you have done, that is correct or not. Okay, but when तुम्ही ज्यावेळेला तो डाटा घेता आणि ज्यावेळेला तुम्ही जमिनीवरती तुमचं कर्व प्लॉट करता, त्यावेळेला तो जमिनीवरचा कर्व जो आहे तो बरोबर आलाय की नाही हे कशावरून शोधणार. तर त्यासाठी तुम्हाला हा डाटा घ्यावा लागतो. ओके, जो फील्ड चेक म्हणून आहे. सो दॅट इज 12 नंबर. Data for field check. Okay, so what is that data? First we require the value of apex distance. Now what is apex distance? Okay, so let us see here. So this is your curve, right? Here we have the central line. So here is R. Now here we have a point E. Okay, we had studied that. Here is T1, here is T2. Okay, here we have the D, here we have the B, A. Okay, see, these are all the points. Okay, what is apex distance? So this distance from B to E, this distance is known as the apex distance. This distance is known as apex distance. Okay, and we require another one, that is second is versus sine. Versus sine. Okay, what is versus sine? So this distance from this E to D. Okay, this is what versus sine. Okay, हे लक्षात घ्या. Okay, so हे दोन गोष्टी आपल्याला गरजेच्या आहेत. So या गोष्टींवर आपण काय शोधू शकतो? We can calculate the answers. Sorry, we can check the curve. Okay, so कर्व जो आपण प्लॉट करतो तो बरोबर आहे का नाही तो आपण एक बघू शकतो. कारण की हा बी पॉइंट तुमच्या जमिनीवर उपलब्ध असतो, बरोबर आहे का? ई पॉइंट तुम्ही मार्क करू शकता, डी पॉइंट तुम्ही हे T1 आणि T2 जोडला तर त्याचा मध्य जो तुम्हाला इथे मिळेल इथं, बरोबर आहे का? मग हे बी पासून ई पर्यंत तुम्ही जमिनीवर डिस्टन्स मेजायचं, इथं कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला काहीतरी एक व्हॅल्यू मिळेल, बरोबर आहे का? बरोबर आहे का? तर इथे जे काही मेजलेलं डिस्टन्स आहे मेजर्ड आणि इथं जे आलेलं डिस्टन्स आहे कॅल्क्युलेटेड, या दोन्हीमध्ये ताळमेळ साधायचं. म्हणजे बघायचं, चेक करायचं की बाबा इथं मेजलेलं डिस्टन्स आणि इथं तुम्ही कॅल्क्युलेट केलेलं डिस्टन्स बरोबर आहे का? जर हे दोन्ही बरोबर असेल तर तुमचा कर्व जो प्लॉट केलाय हा इथली ही व्हॅल्यू सुद्धा आणि ही व्हॅल्यू सुद्धा, तर तुम्ही काय केलेलं आहे, तुमचा कर्व व्यवस्थित केलेला आहे. ओके, सो दॅट इज दी that is the part. Okay, now how to calculate this verse apex distance and verse distance? So we have some formulas for that. Okay, so let us see that formulas. Before that, let me extend this page. Okay, so first part is the apex distance. So how to calculate this apex distance? We have one formula for that. What is that? R into sec pi by 2 minus 1. That is the standard formula. We have to just put the values. What is the value of R? 250 sec of 30 degree divided by 2 minus 1. Tell me the answer. 8.75. 8.75 meters. That is your apex distance. ज्या वेळेला तुम्ही कर्व प्लॉट कराल, कर्व प्लॉट केल्यानंतर बी पॉइंट आणि ई पॉइंट याचं डिस्टन्स जमिनीवर तुम्ही मेजायचं, हे डिस्टन्स हे 8.75 एवढं आलं पाहिजे. समजलं का? ओके, सेकंड काय आहे? वर्स साइन. सो सिंपल फॉर्म्युला आहे R into 1 minus cos pi by 2. So again 250 into 1 minus cos of 30 degree divided by 2. किती ते सांगायचं आन्सर?
8.51. 8.51 One. meters. 8.51. Words per second. सो तुम्हाला जमिनीवरती कर्व प्लॉट केल्यानंतर या दोन व्हॅल्यू काय करायला लागतात, चेक करावं लागतं. ओके. Now what is the next point? After this field check, setting out table. Now we have to prepare setting out table. Okay. So for that, let me prepare table here. Let me what I can do, just copy the table from the textbook. Okay, so that it can be time saving and help me to explain the part. Okay. So here is this table. Okay. Okay, so the table आहे तुमचा. So this is your point. So this is your last point. Okay. So as per this our table, last one, setting out curve, setting out data. So setting out data is the last point. आता याच्यामध्ये बघा, तुम्हाला असा टेबल तयार लागतो. त्यामध्ये पहिला कॉलम पॉइंट, चेन एज, कॉर्ड लेंथ, डिफ्लेक्शन अँगल फॉर कॉर्ड, टोटल डिफ्लेक्शन अँगल, अँगल टू बी सेट, मार्क. ओके, एवढे तुम्हाला काय करायला लागतात, तिथं व्हॅल्यूज घ्यावे लागतात. सो पहिल्यांदा बघा, तुम्ही सुरुवात करून करणार आहे P1 पॉइंट पासून सुरुवात करणार आहात. P1 नंतर P1 पॉइंट, मग P2, P3, P4, P5, P6, P7 आणि मग शेवटी P2. ओके, हे तुम्ही पॉइंट काय करणार आहात, कर्व वरती प्लॉट करणार आहात. आता पहिल्या चेनेज T1 पॉइंटचं चेनेज आपण शोधलं होतं 1183 मीटर, बरोबर आहे. त्या पुढची चेनेज साठी आपण काय केलं होतं, T1 आणि P1 ची लांबी किती घेतली होती, 7 मीटर घेतली होती. ती याच्यामध्ये ऍड केली. ओके, सो इथं आलेलं आहे 1190 मीटर, लक्षात घ्या. ओके, त्यानंतर P1 पासून P2 पर्यंत, P2 पासून P3 पर्यंत, P3 पासून P4 पर्यंत, P4 पासून P5, P5 पासून P6, P6 पासून P7. ओके, सो या सगळ्यांची लांबी आपण किती ठेवलेली आहे, सांगा बरं बाळांनो, या सगळ्यांची लांबी आपण किती ठेवलेली आहे, 20 meters. का ठेवली 20 meters? Because these all are full chords. Okay, so that's why it has the value of 20 meters. मग त्यामुळे काय केलेलं आहे की याच्या पुढचे जे P1 चा पॉइंटचं जे चेनेज आलेलं आहे, त्याच्या पुढच्या चेनेजसाठी आपण काय केलं, 20 मीटर ऍड केलं. ओके, सो इथून इथपर्यंत जाताना 20 मीटर ऍड केलं, इथून इथपर्यंत जाताना 20 मीटर, इथून इथपर्यंत जाताना 20 मीटर, सेम 20 मीटर, 20 मीटर. ओके, आणि इथे 20 मीटर. सो हे चेंजेस काय आले त्या पॉइंटचे आलेले आहेत. त्यानंतर शेवटचं जे होतं P7 पासून P8 पर्यंत, हे काय होतं तुमचं फायनल सबकॉर्ड होती. याची लांबी किती होती, फायनल सबकॉर्डची लांबी, फायनल सबकॉर्डची लांबी किती होती बघा, 3.89 मीटर होती. ओके, सो इथे शेवटी ते ऍड केलेलं आहे 3.89 मीटर. सो इकडे तुम्हाला दिसते बघा, कॉर्ड लेंथ इथे दिलेली आहे, सरळ 7 मीटर आहे, इथून इथपर्यंत तुमची हे 20 मीटर आहे, आणि सगळ्यात शेवटचे 3.89 मीटर. ओके, सो हे आपल्याला मेन्शन करावं लागतं, आणि त्याच्यावर ह्या व्हॅल्यू इथे आलेल्या आहेत, हे लक्षात घ्या. ओके, यानंतर मग पहिला डिफ्लेक्शन अँगल जो होता Δ1, तो आपण शोधला होता इथं 48 डिग्री 8 मिनिट, आपल्याला 7 मिनिट आला होता, इथं आपण 8 मिनिट घेतला. सो काय फरक पडत नाही, ते ह्याच्यानुसार तुम्ही घेतलेलं आहे, ते कॅल्क्युलेटर नुसार. ओके, त्यानंतर हा आहे Δ2, Δ3, Δ4, Δ5, Δ6,
डेल्टा 7 आणि हा डेल्टा 8 आहे. ओके, सगळ्यांचे व्हॅल्यू इथे तुम्हाला दिलेले आहेत, बरोबर आहे का? आता टोटल डिफ्लेक्शन अँगल येते. टोटल डिफ्लेक्शन अँगल काय करायचं असतं, तर याची बेरीज इथे लिहायची असते. ओके, पहिल्या दोन अँगलची बेरीज इथे लिहायची असते. तर पहिल्या ठिकाणी तर तुमचा कुठला अँगल सेट वगैरे काय होणार नाहीये, बरोबर. P1 पॉइंटला तुमच्या अँगल सेट व्हायला सुरू होणार, हे लक्षात घ्या. तर पहिला आहे तसं इथे लिहायचं, बरोबर आहे तसं. त्यानंतर त्या पुढचा कसं लिहायचा, इथे येणार तो पुढचा. सो हे पहिला अँगल आहे त्याच्या पुढचा अँगल यांची बेरीज इथे लिहायची. सो आहे हा कसा अँगल पुढे लिहायचा इथं. या पहिल्या अँगल मध्ये डेल्टा 1 मध्ये हा दुसरा डेल्टा 2 ऍड करायचा आणि सर आवाज त्याची येईना value इथं. तुमचा. ओके, सो पहिला जो अँगल आहे इथं डेल्टा डिफ्लेक्शन अँगल, टोटल डिफ्लेक्शन अँगल, तो डायबा 1 जो आहे तसं इथं पुढे घ्यायचा. तो पुढे घेतल्यानंतर मग काय करायचं, दुसरा अँगल शोधताना या पहिल्या अँगल मध्ये हा डेल्टा 2 जो आहे तो ऍड करायचा, हे लक्षात घ्या. इथं ऍडिशन होणार. तिसरा पुढं कसं करायचं टोटल करताना, सो 3 डिग्री 5 मिनिट मध्ये हा परत डेल्टा 3 ऍड करायचा आणि जे काय आन्सर येईल ते इथे लिहायचं. ही प्रोसेस काय करायची आहे, रिपीट करत जायची आहे. So ही क्युम्युलेटिव्ह मेथड म्हणतो त्याला. We are calculating the cumulative angles. Okay. So addition करत जायचं आहे, लक्षात ठेवा. इकडचा अँगल हा आणि हा यांच्यामध्ये हे ऍडिशन करायचं आहे आणि इथं व्हॅल्यू लिहायची. ओके, सगळे सेम वे सगळीकडे तसंच आहे. तुम्हाला सगळ्यात शेवटी इथं 14 डिग्री 59 मिनिट 59 सेकंड काहीतरी मिळेल. हे झालं तुमचं कॅल्क्युलेटेड अँगल, बरोबर. पण तुम्ही जो वर्नियर वापरणार आहात त्या जे इन्स्ट्रुमेंट वापरणार आहात त्याचा लिस्ट काउंट काहीतरी दिलेला आहे 20 सेकंड. या लिस्ट काउंट मुळे आपण हे 39 सेकंड 10 सेकंड 41 सेकंड 12 सेकंड 43 सेकंड हे काही जे ऑड व्हॅल्यू आलेले आहेत या सेट करू शकत नाही. समजलं का? इथं सेट कुठल्या व्हॅल्यू करू शकतो, एक तर 0 सेकंड 20 सेकंड किंवा 40 सेकंड. या तीनच व्हॅल्यू आपण काय करू शकतो इथं शेवटच्या सेकंडच्या रकमेमध्ये. त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, मग ऍडजस्टमेंट करावी लागते. सो इथे ऍडजस्टमेंट केलेली आहे. अँगल टू बी सेट हा जो तुमचा केलेला आहे हा त्यासाठीच आहे. आता बघा इथले 8 सेकंड जे आहेत ते काढून टाकलेले आहे टोटली. ओके, सो इथे डायरेक्ट 48 सेकंड घेतलेलं आहे. समजलं का? याला हे का कार्य केलेलं आहे तर 20 सेकंड पेक्षा कमी म्हणून केलेलं आहे, चालतंय. ओके, इथे 39 सेकंद आहे. सो 40 सेकंड जवळपास उत्तर येऊ शकतो, इथे सेट करू शकतो आपण म्हणून इथे घेतलेलं आहे. 10 सेकंड परत एलिमिनेट केलेलं आहे. 41 सेकंड 40 सेकंड केलेलं आहे. 12 सेकंड परत एलिमिनेट केलेलं आहे. 43 40 सेकंड 14 सेकंडचं परत काय केलेलं आहे 20 सेकंड केलेलं आहे, हे जवळ गेलेलं आहे. ओके, आणि 59 हे जे टोटल आहे हे डायरेक्ट 15 मध्ये कन्वर्ट केलेलं आहे, 0 जवळ आहे. समजलं का? आता हे जे अँगल आहे ते आपण आरामात सेट करू शकतो. तुमच्या कुठलं जे इन्स्ट्रुमेंट असेल, समजा थ्रोडोलाइट असेल किंवा टोटल स्टेशन असेल किंवा कंपास असेल. ओके, सो वेगवेगळ्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट आहेत, कुठलं तुम्ही घेताय त्याच्यावरती ते अवलंबून आहे. सॉरी, कंपासवर आपण सेट करू शकत नाही. सो वी आर नॉट डुइंग दॅट. थ्रोडोलाइट किंवा टोटल स्टेशन असेल, डिजिटल थ्रोडोलाइट असेल, ओके, या गोष्टीवर आपण करू शकतो. सो हा टेबल कळाला का बाळांनो कसा तयार झालेला आहे तो? समजलं का बाळांनो कसा टेबल तयार झालेला आहे? हो सर. ओके, सो या टेबल नंतर आपल्याला काय होतं, ऍक्च्युअल कॅल्क्युलेशन ऍक्च्युअल आपलं ग्राउंड वरती सेटिंग करणं सुरू होतं. ओके, तर त्याच्यासाठी जी काही मेथड होती 1 पॉइंट मेथड 2 पॉइंट मेथड ती आपण बघितलेली आहे. ओके, सो हा आपला चॅप्टर नंबर 4 होता इथपर्यंत. आय होप सगळ्यांना कळालेला आहे हा चॅप्टर.